स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर नेहमीप्रमाणेच आपण आता मस्त अशी रानभाजी करणार आहे। आता सध्या आहे ना पावसाळा सुरू झालेला आहे, तर पाऊस पडला की शेतामध्ये अनेक प्रकारच्या येतात आणि त्यापैकीच आज आपण करणार आहे तांदुळक्याची भाजी। ताजी ताजी तांदुळक्याची भाजी ती निवडून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने, कारण माती असते या भाजीला शक्यतो पावसाळ्यामध्ये। तर अशा वेळेस ना भाजी 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। काही मैत्रिणी काय करतात, नुसतं लसूण आणि मिरचीमध्ये पण ही भाजी करतात, ती पण छान लागते। पण आज आहे ना थोडेसे शेंगदाणे पण घालायचे। बघा तुम्ही शेंगदाणे घातल्यानंतर पण भाजी इतकी टेस्ट छान लागते या भाजीची। तर म्हणजे सगळेच आवडीने खातात। एक जिथं आपण अर्धी भाकरी खाणार आहे ना, तिथं एक भाकरी तर आरामशीर खाणारच आहे आपण या भाजीसोबत। तर घेतलेल्या आहे इथं 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा वाटीला पण कमी असे शेंगदाणे घेतले। शेंगदाणे अगदी थोडेसे घालायचे आणि अगदी ओबाडधोबाड असं मिक्सरला बारीक तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही इथे आता जास्त चिकन अजिबात करायचं नाही। तर पहा अशा पद्धतीने अगदी दरदरीत असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। या भाजीला ना थोडंसं तेल जास्त टाकलं का छान लागते भाजी। तर पहा इथं 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल तापू द्यायचं, त्यानंतर जिरे मोहरी घालायची। आणि आता जे वाटण केलं आहे का ते घालून घ्यायचं, मिरचीचं वाटण। गॅस इथं कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच हा मसाला परतून घ्यायचा चांगला, कारण जो मिरचीचा उग्र वास असतो ना तो सगळा आपल्याला परतू द्यायचा आहे, म्हणजे वास निघून जातो हिरव्या मिरचीचा। तर पहा आता इथं गॅस एकदम कमी केलेला आहे, आता परतू द्यायचं आहे। तेल सोडलेलं आहे आता मसाल्याना, तर आता भाजी टाकून घ्यायची। ही तांदुळक्याची भाजी ना दिसताना बघा किती दिसते, पण परतल्यानंतर अगदी वाटीभर भाजी होणार ही। त्यामुळं मीठ आहे ना अगदी शेवटी घालायचं आहे। तर पहा चांगली आता ही भाजी परतून घ्यायची आहे। गच्च कढई भरते आणि परतल्यानंतर अगदी थोडी होते परतून। कुठल्याही पालेभाजीचं तसंच असतं, शेपूची असू बाई, पालक असू किंवा माठाची भाजी, कुठलीही भाजी तुम्ही करताना बघा भरपूर अशी भाजी दिसते आणि परतल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती भाजी थोडी होते। तर चांगली भाजी परतून घ्यायची आहे। आत्ता भाजीमध्ये मीठ टाकायचं, मीठ टाकून ना चांगली परतून घ्यायची भाजी आता परत। आणि काही वेळेस एकदम कवळी जर भाजी असली ना तर या भाजीला पाण्याचा अजिबात वापर करायची गरज पडत नाही। पण थोडेसे आपण भाजीमध्ये काड्या घेतलेल्या आहेत, तर इथं थोडंसं पाणी घालणार आहे, पाणी घालूनच ही भाजी मी शिजवणार आहे। नाहीतर बिना पाण्याची पण भाजी खूप छान होते बरं का, ही एकदम टेस्ट तर इतकी छान लागते त्या भाजीची। पण आहे ना इथं थोडीशी निबर होती, त्यामुळं पाणी घालून आपण ही आता शिजवून घेणार ही भाजी। पाण्याचा वापर केला की थोडंसं भाजी चांगली शिजते आणि पोट वगैरे खराब होण्याचे चान्सेस नसतात। तर पहा इथं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि पाणी घालून 5 मिनटासाठी भाजी कमी गॅसवरती मीडियम होऊ द्यायची आहे। तोपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा।
कमेंट करून तर नक्की सांगा कशी झाली आहे आपली रानभाजी, तांदुळक्याची भाजी. तर पहा इथं आता 5 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.